एक गाव एक गणपती तुम्ही या गावाचा पाहता, एक गाव एक होली आणि सातत्याने विचार केला तर सर्वात मोठा विशेष म्हणजे शिवजयंतीचा जल्लोष तुम्ही या रिटगर गावामध्ये पाहताय आणि याच रिटगर गावामध्ये आज हा क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आज खऱ्या अर्थानं अंकुशभाई भोपी यांचं देखील आपण मनापासून कौतुक करूया कारण तुम्ही मेला पिक्चरमध्ये डायलॉग ऐकला असेल आमिर खानला डाकू गुज्जरसाठी तो डायलॉग होता, शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछा इन लोमड़ियों ने। तब वहां से आवाज आई थी मेला, चंदनपुर गाव में मेला लगेगा। तसाच क्रिकेटचा मेला तुम्हाला कुंभ मेला पाहायला मिळतो आणि तिथे अंकुश भाईचा बोलबाला पाहायला मिळतोय। या दरम्यान तुरमाले संघाला शुभेच्छा आलेत, विकास आणि त्यानंतर जितू गायकर यांच्या वतीने शुभेच्छा आलेत आणि त्यानंतर शिवनसे संघाला देखील शुभेच्छा आमचे साई शेलार असतील आणि सचिन पाटील तिरंगा धुंद्रे यांच्या वतीने शुभेच्छा, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो। जाऊया मॅच कडे आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये रॉकस्टार प्रवीण गायकर सर सेमी फायनल शेवटचे 2 सामने। यस, थोडासा वेळ आपल्याकडे, पाहुण्यांचा शुभ सन्मान करूया। आमदार चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक 12-12 किंग कोपरोली सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेब यांना विनंती करतो की यायचे आपण स्वागत कक्षामध्ये आणि रमेश दादांचा इथे आम्ही शुभ सन्मान करतोय। आमदार चषकाचे मुख्य आयोजक, आपण दमदार स्पर्धा पाहिली कोपरोलीच्या मैदानावर, आमचे 12-12 किंग रोशन पाटील असतील आणि त्यानंतर त्यांच्या वतीने आपण ही दमदार स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय रमेशदादा पाटील साहेब यांचा आपण शुभ सन्मान करतोय। तर तुकाराम शिवराम पाटील, सुंदराबाई तुकाराम पाटील, संतोष पाटील यांच्याकडून केबल नेटवर्कची फ्री सेवा आम्हाला या स्पर्धेसाठी करून दिली। तुकाराम शिवराम पाटील आणि सुंदराबाई तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ ही आम्हाला इंटरनेट सेवा संतोष पाटील यांच्या वतीने आम्हाला करून दिली, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो। यस रोशन। सन्माननीय अंकुश दादा पाटील यांना विनंती असेल आपण देखील यावं, यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल। अंकुशजी पाटील बघा, प्रत्येक गावातील मान्यवर आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत, कोपरोलीचे देखील मान्यवर आहेत, त्यांच्या सोबत तुरमालेचे मान्यवर आहेत आणि त्यानंतर शिवनसईचे देखील मान्यवर, वलभचे मान्यवर असतील, सर्वांचं आम्ही स्वागत करतो कारण जेव्हा आपला गावचा संघ खेळतो प्रवीण त्यावेळी पाठीराखे भरपूर संख्येने येत असतात। जाऊया सेमी फायनल 1 कडे आणि ते भन्नाट मॅच फर्स्ट इनिंग आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये रॉकस्टार प्रवीण गायकर सर। थैंक यू प्रवीण। बिल्कुल चलते हैं मैच की तरफ, जो जीतेगा वो सीधा जाएगा मेगा फाइनल में। पहली गेंद टैप किया है लॉन्ग मिड ऑन में, फील्डर तैनात है कप्तान ज्ञानेश्वर गायकर, गेंद को उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन यहाँ पर कोई रन नहीं है, डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई। जबरदस्त खेले आज वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेल के प्रतिष्ठान आरोही स्पोर्ट्स कोपरोली टीम, जबरदस्त परफॉर्मेंस। ऑन साइड में गेंद को खेलने का प्रयास, शॉट स्क्वायर लेग में, फील्डिंग अच्छी है, थ्रो गलत था, रोशन जल्दबाजी में थे, रन नहीं था लेकिन उन्होंने कॉल दिया था नितिन को और नितिन पहले से इंजर्ड है और वही नितिन को मात्र नितिन ने मना कर दिया और बल्लेबाज होंगे आउट। रोशन बैक टू द पवेलियन। संगीत है, प्रेजेंस ऑफ माइंड, बिल्कुल रोशन पाटिल 12-12 किंग, अर्नव ट्रांसपोर्ट्स के सर्वे सर्वा, इनके पारी का हुआ खात्मा और पहला करारा झटका लगेगा वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेल के प्रतिष्ठान आरोही स्पोर्ट्स 11 कोपरोली टीम को। रोशन पाटिल आउट होने के बाद उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज आप देख सकते हैं अविनाश सोमवंशी। क्या कमाल का मुकाबला हरिग्राम टीम के खिलाफ जीता था कोपरोली टीम ने। ऋषि के एक और तेज गेंद, अपील हुई थी, रन लेने का चांस, रिस्की था ये रन आउट का ये चांस बन सकता था, लेकिन चलिए 1 रन पूरा होता हुआ 1 रनों की मदद से वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेल के प्रतिष्ठान आरोही स्पोर्ट्स कोपरोली टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 1 रन, बिल्कुल अंपायर का इशारा आता हुआ ये लेग बाइस की रन है और इसे 1 रनों की मदद से खाता खुला है कोपरोली 11 टीम का। नितिन पाटिल, रोशन पाटिल, रोहित पाटिल, सबसे खतरनाक बल्लेबाज आप देख सकते डॉक्टर संकेत खोंडे अभी भी डगआउट में सुरक्षित है। हमारे दीपू माली यानी कि हुरशेठ ठाकुर, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। हमारे किरण भाई पाटिल होंगे जो हमेशा हमारे नागेश अन्ना, आपका भी स्वागत है।
शॉट अच्छा है, स्क्वायर ऑफ द विकेट। इस गेंद को खेलने का प्रयास और सीधा गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, सीमा रेखा पार, 4 रन। इंद्रजिनी चंब पर वादवसु अंब पर थे दमदार ये छत्रपति शिवाजी महाराज, इनकी ये संगीत डीजे के माध्यम से। ऋषि के अगेंस्ट और एक बड़ा शॉट खेलने का प्रयास, बिल्कुल यहां पर लाउड अपील की गई थी। ऐसा हो रहा है कि जिस पैरों के ऊपर उनको तकलीफ हो रही है उसी पैरों के ऊपर ही गेंदें डाली जा रही है। WWE अब हमेशा आप देखते होंगे जहां पर चैंप बॉक्सर जो बॉक्सर होता है ना, उसके पैरों पर जिधर लगी होती है उधर फाइट मारते ज्यादा। ये वही देखने को मिला। नितिन थोड़े से इंजूर्ड है और नितिन को वही गेंदबाजी की जा रही है। ये वीक पॉइंट उन्होंने जरूर देखा। ये ऑन साइड में खेलने का प्रयास, मिड ऑन के खिलाड़ी पीछे दौड़ते हुए, कैच ड्रॉप, जीवन दान मिला है बिल्कुल बल्लेबाज को। 1 रन मिलेगा और इसे 1 रनों के साथ ऋषि का पहला ओवर हुआ समाप्त। और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेल के प्रतिष्ठान आरोही स्पोर्ट्स कोपरोली टीम का स्कोर है टोटल 7 रन 1 विकेट के नुकसान पर। पाटिल को थोड़ा सा रुकना चाहिए था। ऋषि के अगेंस्ट आप बड़े शॉट जब खेलते हो तो ऋषि का मेरे ख्याल से ओवर आप आसानी से खेलना चाहिए था। बाकी के 2 गेंदबाजों के ऊपर आप कड़े प्रहार कर सकते थे। लेकिन चलिए, आप देख सकते हैं पूरी तरीके से क्या शानदार गेंदबाजी रही ऋषि के। आप टोटल इस टूर्नामेंट में मेरे ख्याल से बालकृष्ण भाई विलास लगभग 50 टीमें खेली होगी। 50 के 50 टीमों ने सैंडी पालकर दमदार योगदान दिया। लेकिन उन 50 में से एक टीम ऐसी है, वो है श्रीधर पाटिल 11 शिवन सही, जिस टीम ने सबका दिल जीत लिया। न कोई तकलीफ, न कोई यहाँ पर उनके द्वारा कोई दिक्कतें नहीं हुई। वो एक टीम ऐसी हुई जिस टीम ने बेहतरीन आदर्शता दिखाई। उस श्रीधर 11 शिवन सही टीम का हम तहे दिल से स्वागत करते हैं। गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से मेघनाथ गायकर। पहली गेंद टॉप एज, हवा में गेंद जरूर थी, फील्डर गेंद की तरफ जरूर आया था। एफर्ट लाजवाब था, लगभग ऐसा लग रहा था कैच पकड़ ही लिया है, लेकिन बाल बचे। 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। 3 ओवर का मैच है। 3 ओवर में कम से कम कोपरोली टीम को 33 तक जाना जरूरी होगा। और 33 का आंकड़ा जब याद आता है ना, तो रिडगर टीम सोई नहीं थी। रिडगर टीम ने वो 33 रन नहीं बनाए थे और उसी की वजह से ये टीम आज कोपरोली आप देख रहे इतने मुकाम तक पहुंची है, वरना आज रिडगर टीम इस जगह पर खड़ी होती। शॉर्ट स्क्वायर लेग को बीट करती हुई डीप स्क्वायर लेग में गेंद जाएगी। 1 रन मुकम्मल। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। एवन जोड़ी के बिल्कुल आप देख सकते हैं महाराष्ट्र के सुप्रसिद्ध कमेंटेटर सुनील गावस्कर पुरस्कृत, और उसके साथ साथ आप देख सकते हैं नारायण राणे जिन्होंने उनको सम्मानित किया था, वो हमारे महागुरु MD गडगे सर करेंगे कमेंट्री शुरू थोड़ी देर में। लोअर फुल टॉस बॉल थी, ऑन साइड में खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन डीप स्क्वायर लेग में जब तक गेंद को रोके फील्ड करे तब तक रन लेने का पर्याप्त समय था। एक एक से काम नहीं बनेगा। इस पारी में अभी तक एक भी बड़ा शॉट नहीं आया। एक बड़े छक्के की तलाश है। नितिन थोड़े से इंजूर्ड है और नितिन को यहाँ पर बल्ले का फेस खोलना होगा। वक्त जब आके फेर लेता है ना, तो शेर को भी कुत्ता घेर लेता है। क्या वो शेर मैदान में दहाड़ेगा? थोड़े स्टेप आउट हुए थे, एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है। फील्डिंग लाजवाब है। ऋषि देखिए, ऋषि के पिताश्री आज रवि घरत साहब, इनका भी आगमन हो चुका है। हमारे अनिल जी हाथमोड़े साहब, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। संदीप पाटिल साहब खरोशी, वो भी आप बिल्कुल सपोर्ट करते हुए आज तुरमाली टीम को। और एडवोकेट मैत्री 11 आप तुरमाले देख सकते हैं, जो विकास जी भगत साहब, इनके द्वारा इस टीम को बिल्कुल पैक किया गया है। तो यहां पर देखेंगे डॉट बॉल की समाप्ति होती हुई। देखिए रन आने चाहिए, पूरी तरीके से रन नहीं निकल पा रहा है।
कोपरोली टीम ने पहला मुकाबला रिडगर टीम के खिलाफ लो स्कोर का जीता था, लेकिन यहाँ पर तकलीफ जरूर हो रही है। फुल टॉस बॉल सीधा फेंका है मिड विकेट के ऊपर से सीमा रेखा पार, यह पहला छक्का। यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर कोपरोली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत। सन्माननीय अंकुश शेठ पाटील कोपरोली आणि त्याचबरोबर तुकाराम शेठ पाटील आमचे महागुरु. मित्र, आपले मनपूर्वक स्वागत आहे। कोपरोली आणि आपलं नातं आणि मी स्वतः आपलं नातं एकदम दमदार जमलं गेलंय। रिडगर गावाशी देखील नातं जमलं गेलंय। प्रेम वाढल्यानंतर जे आपण नेहमी सांगता, प्रेम परिचय को पहचान बना देता है, वीरानों को गुलिस्तान बना देता है। मैं आप जी की कहता हूँ, गहरों की नहीं, प्रेम इंसान को भगवान बना देता है। क्या बात है, बिल्कुल महागुरु इनका ये सुमधुर आवाज आप सुन सकते हैं। ऑफ साइड में बड़ा शॉट खेलने का इरादा, खिलाड़ी डीप में आते हुए बढ़िया कैच और बल्लेबाज होंगे नितिन आउट। नवीन दस भाइयों सेनेचा वाघ आला ना, रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला, भाइयों सेनेचा वाघ आला। धन्यवाद लीजिए। महागुरु रोहित पाटिल नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आ चुके हैं और एक जमाने के पहले पूर्व क्रिकेटरों की बात करेंगे। ऑस्ट्रेलिया की ग्लेन मैग्रा हो गए, जैसन गिलेस्पी, कर्टने वॉल्श, डीन एम्ब्रोज ऐसे लंबे कद के खिलाड़ी होते हैं। क्या कहेंगे रोहित के लंबाई के बारे में, उतना ऑलराउंडर बिल्कुल बिल्कुल, यहाँ पर लंबे कद के जब बल्लेबाजी करने के लिए मैदान में उतरते ना प्रवीण, कभी कभी बल्लेबाज को बैकफुट पर जाकर खेलना पड़ता है ताकि गेंद के लेन को परखना हर एक बल्लेबाज के लिए मुश्किल बनता है। डू नॉट फायर विदाउट स्मोक, बिना आग से कभी धुआं नहीं उड़ता और बिन बादल कभी बरसात नहीं होती। बिल्कुल बिल्कुल, बादल आने से महागुरु जब बादल आने लगते हैं ना तो बिल्कुल चर्चा। लेट कट ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि तसाच फटका एक्सिक्यूट केला रोहित यानं, परंतु जोपर्यंत बॉल अडवेल तोपर्यंत धावा मिळतील। या बॉलवरती 2 आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 19। महागुरु बादल आने से पहले तर निश्चित शुरुआत प्रवीण, अपन जब बादल आने लगते हैं तो कभी कभी क्या होता है, मंडराने लगते हैं। तर इथे आपण पाहतो सन्माननीय अक्षय, आपल्या इथे खऱ्या अर्थाने आम्ही कौतुक करतो। तो बिल्कुल 19 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। रोहित के अपेक्षा है बल्लेबाजी की कि बड़े शॉट उनके बल्ले से निकले। घुटने के बल पर खेलने का प्रयास, लाउड अपील, मिडल स्टंप पर पाए गए और बल्लेबाज रोहित होंगे आउट। ये लगता हुआ टोटल तीसरा करारा छटका वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेल के प्रतिष्ठान आरोही स्पोर्ट्स कोपरोली टीम को। शुभम बिल्डर्स या नावानी हाई फेमस बिजनेस वाला, दिल्ली गुरुनाथ पाटील नी साथ, दिल्ली पाटील हाय संगतीला। शुभम बिल्डर्स या नावानी। तर सन्माननीय सचिन पाटील आणि महेश शेलार यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा। आणि प्रवीण, आपण अतिशय चांगली प्रतिक्रिया दिली ती इथे, कारण या स्पर्धेमध्ये एकूण 5 दिवसामध्ये आजचा 6वा दिवस आहे। 50 संघाने सहभाग घेतला, कारण 40+ 10 संघ होते आणि रेग्युलर 40 संघ। परंतु ज्या संघाच्या बद्दल आपण इथे खऱ्या अर्थाने एक उल्लेख केला, श्रीधर 11 शिवनसई क्रिकेट संघाने खऱ्या अर्थाने एक आदर्श संघ कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळालं। वी शेप में इस गेंद को खेला था, 1 रन बिल्कुल पूरा होता हुआ 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। महागुरु, चर्चा करेंगे आज रिडगर की नाइट टूर्नामेंट है, लेकिन उनकी एकात्मता देखिए, इनका एक ही की ताकत क्या है, और एक ही और निकी अगर एक साथ हो ना तो कोई कुछ नहीं बिगाड़ सकता। और आज देखिए पूरा गांव इकट्ठा होकर ये कितनी बड़ी नाइट, और इतने रात्रि में भी कमाल के दर्शक, लेकिन कमाल का शॉट, कमाल करते हो पांडे जी, जरूरत है बड़े शॉट की और गेंद सीमा पार। 6 रन। नाईट क्रिकेट सामनाच जाऊया बघायला, नाईट क्रिकेट सामनाच जाऊया बघायला।
प्रमोद स्फूर्ती चषक हाय आज रीतगर गावाला. और निश्चित रूप से प्रवीण आपने कहा था कि जब तूफान आने लगता है ना तो बादल मंडराने लगते हैं और यहाँ पर हम बादल देख रहे हैं. बिल्कुल बिल्कुल ये बढ़िया शॉट, एक और छक्का आएगा उसी तलाश में थे, लेकिन इस बार शॉट अच्छा है ऑन साइड में, गेंद सीमा रेखा पार, रन बने हैं वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेल के प्रतिष्ठान आरोही स्पोर्ट्स कोपरोली टीम के लिए. और पहले इनिंग्स का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 30 रन जीतने के लिए 18 गेंदे और 31 रनों की आवश्यकता. भैरवदेव क्रिकेट या संघानी जाता राजा मित्र मंडळानी आयोजन केलाया, सामन्याचं आयोजन केलाया. आयोजक बाळकृष्ण दादा भोपीच नाव गाजतंय मैदानाला. तर आयोजक thanks, बाळूदादाचं नाव. डीजे मास्टर व्यासपीठावर आम्ही इथे पाहतो रायगड प्रीमियर लीगचे दमदार ऑर्गनायझर शिरडोन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष मंगेशदादा वाकडीकर शिरडोन यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत योग्यदादा वाजेकर जावई परिवार रिडगर यांचं आगमन झालेलं आहे. योग्यदादा आपलेही आम्ही मनपूर्वक बालकृष्ण दादांच्या वतीने आणि रिडगर ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करत आहोत. आणि अरुणदादा पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. तर जयवंत भोपी यांच्या शुभ हस्ते अरुण पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाणार आहे. अक्षय भोपी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सामनावीर ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. अक्षय यावं आपण व्यासपीठावर. त्यांच्या सन्माननीय सन्मानित योगेश वाजेकर साहेब साई एकविरा हॉटेल शिरडोन यांचे देखील शुभागमन आमच्या अमितचे मामाश्री आहेत, तर त्यांचंही सहर्ष स्वागत. तर सन्माननीय अरुण पाटील साहेबांचा येतोचे सन्मान जयवंत भोपी यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे केले जात आहे. तर रायगड प्रीमियर लीग सीझन 3 चा थरार तुम्ही पाहिलात. रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये अर्थातच 4 व्हीलर तुम्ही पाहिलीत आणि तो खेळाडू ठरला किरण पवार. जीवदानी NCC उल्वेनोड या संघाचा तो खेळाडू होता आणि कॅप्टन किरण पवारनं तो किताब पटकावला. असे यशस्वी आयोजक मंगेश वाकडीकर साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. कारण मंगेश वाकडीकर साहेब म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं आज हल्दी देखील भरपूर, परंतु तेवढ्या रात्रीमध्ये देखील भरपूर व्हिजिट द्याव्या लागतात. कारण आज रविवार, हल्दीच तेवढ्या, त्याच्यानंतर आयोजन देखील भरपूर होते आणि आज खऱ्या अर्थानं रिडगरच्या या स्पर्धेमध्ये व्हिजिट देण्यासाठी आलेत. सीझन 3 तुम्ही धमाकेदार पाहिलात, सीझन 4 अजून त्याहून धमाकेदार पाहाल आणि खऱ्या अर्थानं त्यांचं या व्यासपीठावरती शुभागमन. बालकृष्ण भोपी साहेब तुमचं मनापासून कौतुक करू. संपूर्ण रिडगर क्रिकेट संघ, विलास असतील, जयदास असतील, एवन जोडी सर्व असतील, सर्व आमचे युवा प्रतिनिधी, मग आमचे सर्व खेळाडू असतील, ज्येष्ठ वरिष्ठ सर्वांनी या स्पर्धेसाठी ज्यांनी दमदार योगदान दिला त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार करतो. खास करून शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नवी मुंबई यांच्या वतीनं तब्बल या स्पर्धेसाठी गुरुनाथ पाटील साहेब आणि दिलीप पाटील साहेब यांच्या वतीनं 1 लाख रुपयाची देणगी आम्हाला या स्पर्धेमध्ये देण्यात आली. आणि या स्पर्धेमध्ये संगीत देखील सुमधुर बनवलं गेलं प्रकाश चौगुले यांच्या माध्यमातून. ते संगीत आपण पुन्हा एकदा या स्पर्धेचं ऐकूया. थोडासा वेळ आहे. बिल्डर्स या नावानी हाय फेमस बिझनेस वाला, दिली गुरुनाथ पाटील साथ, दिली पाटील हाय संगतीला. शुभम बिल्डर्स या नावानी हाय फेमस बिझनेस वाला, दिली गुरुनाथ पाटील साथ, दिली पाटील हाय संगतीला. कोण रे आला यो रिडगरवाला, कोण रे आला यो रिडगरवाला. बाळू दादा फेमस झाला, बाळू भोपी फेमस झाला. आयोजक बाळकृष्ण दादा भोपीच नाव गाजतंय मैदानाला, आयोजक बाळू दादाचं नाव. तर धन्यवाद डीजे. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकलं. त्या स्पर्धेसाठी सन्माननीय आपण पाहू शकाल शिवसेनेचे नेते ज्ञान भंडारी साहेब यांच्या वतीनं या देखील या ठिकाणी कार्यकर्ते त्यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. केशरी कपाली गंध तुम्हा आम्हा शिव छत्रपतींचा छंद, एक मुखाने गाऊया जगदंब जगदंब जगदंब. अंतिम मेगा फायनल मध्ये कुठला संघ प्रवेश करेल? श्रीधर 11 शिवनसई या संघासोबत रोहित पाटील सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवरती तडाखा. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत
बनतील प्रेक्षक. चेंडू सीमा पार, षटकार. नविंदास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश ठुमरे हा सेनेचा वाघ आला भाईयो सेनेचा तर कोपरोली क्रिकेट संघाला ते अजय पाटील कोपरोली यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. अजय, आपल्या मनपूर्वक स्वागत आहे. दमदार षटकार तुम्ही पहिल्याच बॉलवरती पाहिलात. समीरभाई म्हात्रे, देवीचा पाडा, शिवसेनेचे दमदार नेतृत्व समीरभाई म्हात्रे, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. हाफ ट्रॅकरचा चेंडू तुम्ही पाहिलात. ऑफ साईडच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी अवांतर घोषित केलाय. नेरेदुंद्रे विभागातील मनसेचे सर्व नेते पदाधिकारी तुम्ही या व्यासपीठावरती पाहताय, ज्यांच्या माध्यमातून देखील या मैदानावरती तुम्हाला डेची मनसेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पर्धा पाहायला मिळाली. गुरुनाथ भोपी, देवदास भोपी आणि पंकज भोपी आमचे विश्वास पाटील असतील, यांच्या माध्यमातून अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळाली. इथे बॅकफूट पॉइंटच्या मधून चेंडूला ढकलून दिलाय. सीमा रेषेलगत तुम्हाला खऱ्या अर्थानं फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि इथे पुन्हा एकदा 3 धावा कंप्लीट करतायत. तर धावा मिळतील या बॉलवरती तब्बल आपण विचार केलात तर एकूण 3 धावा झाल्या 10 एकूण धावसंख्या धावफलकावरती. तर प्रदीप रतन भोपी तुरमाले संघाचे पॅकर आहेत, माफ करा, आणि रिटगर गावचे आहेत, ज्यांच्या माध्यमातून हा संघ पॅक केला गेलाय आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सायकल आम्हाला दिली गेली आहे. तर अक्षय चोरगे यांच्यासाठी षटकार हॅट्रिक साठी प्रणय भोपी यांच्या वतीनं तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर प्रणय भोपी यांच्या वतीनं 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होते. रोहितला कमबॅक करावा लागेल, रोहितला विकेट घ्यावे लागतील. तुरमालगावचे जावई तुम्ही प्रणयला पाहू शकाल आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक इथे खऱ्या अर्थानं लावलं गेलंय. गुड कमबॅक. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. वेगवान बॉल, अजून एक गुड बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला रोहित यांच्या माध्यमातून. खरं तर कोपरोली क्रिकेट संघाला या चेंडूची नितांत गरज होती. वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेलके प्रतिष्ठान, आरोही स्पोर्ट्स कोपरोली ज्यांनी संघाला पुरस्कृत केलंय ते SP भाई प्रल्हाद शेठ शेलके चिंचवली यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एकूण 31 धावेंचा पाठलाग करायचा आहे. आता 14 बॉल आणि 21 धावेंची गरज. ऑन साइडला आकुटाप्याचा बॉल हवेमध्ये आहे, झेल कॅरी करतील, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का टीम तुरमालेला. आता रंगात $1000 रुपयाचं पारितोषिक कोपरोली टीमच्या गोलंदाजांना दिलं जाईल. भरपूर काही पारितोषिके तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत, परंतु सामना वाचवू शकतील का हे देखील महत्वाचा निर्णय या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता उर्वरित 13 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज असेल ती तब्बल 21 धावेंची. चांगला कमबॅक करतायत रोहित. षटकार आला होता त्यांच्या गोलंदाजीवरती आणि त्याच्यानंतर रोहितने स्वतःला सावरले. शेवटचा बॉल, वेगवान बॉल, अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर उत्तर कसं द्यावं हे रोहित कडून शिकावं आणि पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचते तुरमाले टीमची 1 गडी बाद 10 आणि आता विजयासाठी गरज असेल ती अर्थातच 12 चेंडू आणि 21 म्हणजे मॅच अजूनही बॅलन्स. कोपरोली चषक 2023, कोपरोली चषक उरण अर्थातच 2023 उरण कोपरोली, ज्यांच्या वतीनं 4 ते 5 मार्च तुम्हाला नाईटची प्रीमियर लीग, कोपरोली प्रीमियर लीग म्हणजे गावकप तुम्हाला नाईटचा खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक 20,000, द्वितीय क्रमांक 10,000. म्हणजे पारितोषिक जरी कमी असलं तरी मात्र ती स्पर्धा नाईट भरवली गेली आहे. ते विपुल, चरण, मिथुन, हितेश, आशिष, अभय आणि संगमबाई माली, सिया स्पोर्ट्स, एन्जॉय स्पोर्ट्सचे सर्व यांच्या वतीने ती स्पर्धा आयोजित केली आहे. आयोजक चलते हैं मैदान की ओर. या सर्वांचा आपण बेस्ट ऑफ लक देऊया, स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. उर्वरित 12 बॉल 21 धावेंची गरज. भरपूर काही जबाबदाऱ्या होत्या आमच्या रेडगर संघाच्या सर्व खेळाडूंवरती.
प्रत्येकाने जबाबदारी निभावली. कुणी संघ हँडल केले, कुणी मैदान हँडल केलं, कुणी विकेट हँडल केली, कुणी लाईटचं दिलं, कुणी मंडीत बघितलं, कुणी काही झालं, कुणी जेवणाची व्यवस्था बघितली. संपूर्ण आयोजकांची जबाबदारी सर्वांनी घेतली. म्हणजेच पूर्ण व्यवस्था प्रत्येकावर जी जी जबाबदारी दिली होती ती चोखपणे निभावली आहे. मोठा फटका केला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतात, अडवतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 11 या धावसंख्येवरती. आकाशने जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर सोमनाथबाई पाटील तोंडरे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. गोलंदाजी मार्गवरती आकाश, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ऑन साइडला हवेत आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, अविनाश जज करतील. गुड कॅच, अजून एक धक्का, कोपली टीम बॅक इन ऍक्शन. जर गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादन केली, 2 विकेट जरी घेतले तरी 5000 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजासाठी दिलं जाईल. इथे 1 विकेट कंप्लीट केलाय. तर जितूबाई पाटील, बाबा किंग यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आयोजक आपल्याला इथे आमंत्रित करतायत, यावं, आपलं सहर्ष स्वागत. जबरदस्त सामना आकाशने पहिल्या 2 बॉलवरती दाखवून दिलाय की होय, सामना अजूनही आमच्याकडे बॅलन्स आहे आणि आम्ही हा सामना सोडणार नाही हे सांगत असताना यावेळी तो फुल टॉस बॉल लॉंग ऑफला खेळून काढलेत. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून, 1 धाव कंप्लीट. जर या ओव्हरमध्ये प्रवीण टेंबे महागुरु कमीत कमी 5 ते 6 धावा जर आल्या ना तर या मॅच मध्ये वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान आरोही स्पोर्ट्सचं कोपरोली एक दमदार कमबॅक करू शकतं. कारण पहिल्या ओव्हर्समध्ये सुरुवात दमदार झाली होती आणि त्याच्यानंतर जसे 2 गडी बाद झाले थोडासा प्रेशर तुम्ही पाहू शकाल. तो अर्थातच तुरमाले टीमवरती. 9 बॉल 19 धावांची गरज. गुड बॉलिंग कटर, तुम्ही चेंडू पाहिलात, निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि या निर्धाव एक चेंडूनं मात्र या सामन्यामध्ये आपली पकड नक्कीच मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत हे गोलंदाज आकाश पाटील यांच्या माध्यमातून तुम्ही ही गोलंदाजी पाहताय. उर्वरित 8 बॉल आणि 19 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बघा, सामना कधी कुठे पलटेल हे सांगू शकत नाहीये. यावेळेस देखील निर्धाव चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आता डोकेदुखी ठरली की काय. सातत्याने वारंवार ही ऑफ कटर गोलंदाजी पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता 7 बॉल 19 धावांची गरज. आज तो आकाश ज्याने आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय आणि आता शेवटचा इन ऍक्शन. तुम्ही पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये त्याची बॉडी लँग्वेज पाहू शकाल. गोलंदाज सज्ज होईल. आकुटप्प्याचा बॉल, फिल्डिंग चांगली आहे परंतु एकाच ऍक्शन मध्ये उचलायला पाहिजे होता. परंतु आकाशची गोलंदाजी आवडली असेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आकाशसाठी. कमबॅक करणारे षटक. आता 6 बॉल 18 धावांची गरज. डीजे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांचा आदर सन्मान सातत्याने केला जातो ते शिवडोंग ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय मंगेशदादा वाकडीकर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि मंगेशदादा, या स्पर्धेमध्ये एक मात्र निदर्शनात आलं, या रिडगर गावाची जी एकता आहे ना, बालकृष्ण बोपे यांच्यावर असणारं प्रेम संपूर्ण गाव एकत्रित आलेलं आहे. आणि या गावाची एक संकल्पना आहे. गणूदादा इथे आमच्या समवेत खूप ज्येष्ठ नागरिक आहेत की एक गाव एक गणपती. आणि अनेक जे कार्यक्रम होत असतात ना या गावात, संपूर्ण गाव एकत्रित येत असतो. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये विविध सगळे सर्व पक्षाची मंडळी असतात, परंतु सामाजिक कार्य, क्रीडा क्षेत्राचा कार्यक्रम जेव्हा असतो ना त्यावेळेस मात्र राजकीय चपला बाहेर काढून हे गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित येत असतात. आणि हे आहे या स्पर्धेचे यश. 6 बॉल आणि 18 धावांची गरज. पहिलाच बॉल आलाय व्हाईट बॉल. महागुरु खऱ्या अर्थानं मंगेश वाकडीकर साहेबांची गाथा वर्णावी तेवढीच कमी. गावात रस्ते असू द्या,
पिण्याच्या पाण्याची समस्या असू द्या, संपूर्ण काही गॅस सिलेंडर असू द्या, किंवा ज्या महिला भगिनी असतील त्यांच्यासाठी देखील त्यांनी खऱ्या अर्थानं जे गरजूपोटी साऱ्या गरजूपोटी ज्या साहित्य असतं जे त्यांच्या माध्यमातून सातत्याने त्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय, म्हणजेच जे निराधार लोक असतात त्यांच्यासाठी त्यांच्या वतीनं एक दमदार योगदान राहिलंय. म्हणजेच विकासाचा महामेरू. आज त्यांच्याकडे कुठलाही पद नाहीये, काही नाहीये, तरी देखील सातत्याने विकासाची गंगा ज्यांनी शिरडोण गावामध्ये आणली ते मंगेशजी वाकडीकर साहेबांचं तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आगमन पाहू शकाल. आणि खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीग वर्ष पहिले, दुसरं आणि तिसरं यशस्वीरित्या घडवण्यामध्ये नेहमी ते कार्यरत राहिलेत. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, उशिरा जाग येणाऱ्यांना दोन्ही मिळत नाहीये. अक्षय भोपी यांचं आगमन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ट्रॉफीज मॅन ऑफ द मॅचच्या लाभल्यात. फटका चांगला आहे, वी शेप मध्ये लॉंग ऑनला रोहित येतील, लॉंग ऑनला अडवतील बॉलला, तोपर्यंत धाव मिळेल एक. सलग 2 विकेट घेतले तर बाबा किंग जितूभाई यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. 4 बॉल 15 धावींची गरज. अजूनही मॅच बॅलन्स आहे, कारण काही बाकीत करू शकत नाहीये, कारण याच्या अगोदरचे सामने असेच होते, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत ते सामने तुम्हाला पाहायला मिळाले. प्रत्येक सकाळ मनुष्याला एक सुवर्ण संधी देते आणि तीच संध्याकाळ विचारते की बाला तू त्या संधीचं काय केलंस. यॉर्कर ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट पुंदा, रनआउटची संधी, फलंदाज बाद. 3 बॉल. आयोजन आलं ग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार डीजे मास्टर इथे खऱ्या अर्थाने आमचे मित्र सागर असतील, स्वप्नील, त्यांच्या बंधूंचं आम्ही कौतुक करू. सागर सर्वांना प्रभावित केलं मात्र तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तुरमाले श्री गणेश क्रिकेट संघ, तुरमाले क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. रायगड जिल्ह्यातील एक बिग पॅकर्स पनवेल तालुका युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष रविदादा पाटील तुरमाले यांच्या वतीने जर श्री गणेश क्रिकेट संघ, तुरमाले क्रिकेट संघाच्या फलंदाजाने लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकारांची आतषबाजी केली तर रविदादा पाटील तुरमाले यांच्या वतीने 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर उर्वरित 3 चेंडू आणि गरज असेल 15, म्हणजे प्रत्येक बॉलवरती आता हल्ला पाहिजे श्री गणेश 11 तुरमाले या टीमला. चांगला चेंडू रिलीज करतायत गोलंदाज. जवळ विजयाचा चाहूल देणारा हा चेंडू होता आणि आता गरज असेल 2 बॉल आणि तब्बल 15 धावेंची गरज. तर जितूबाई पाटील बाबा किंग यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. शेवटच्या घावात दगड तुटतो याचा अर्थ असा होत नाही की आधीचे घाव महत्वाचे नव्हते. यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा महत्वाचा असतो. तो शशिकांतबाई पाटील आणि जितूबाई पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. गोलंदाज राऊंड द विकेटने ऑन साइडला स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून बॉलला काढलाय डॉक्टर संकेत कोंडे. अप्रतिम फिल्डिंग. डॉक्टर संकेत कोंडे म्हटल्यानंतर मित्रांनो नवी पनवेल ते सानपाडा एक दमदार सेवा त्यांच्या माध्यमातून डॉक्टर क्षेत्रामध्ये पुरवली गेली. ते अर्थातच आमचे डॉक्टर संकेत कोंडे यांच्या माध्यमातून दमदार फिल्डिंग. आज तुम्हाला खुशीचं वातावरण पाहू शकाल. रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या समेत अंकुश साहेब आहेत, तुकाराम पाटील साहेब आज आनंदोत्सव साजरा करतायत. आणि सामना जिंकलाय मेगा फायनल मध्ये वैकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान शेलके प्रतिष्ठान आरोही स्पोर्ट्स. गणेश 11 तुरमाले विपक्ष इथे कोपरोली क्रिकेट संघ अर्थात वैकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान आरोही 11 कोपरोली क्रिकेट संघाने विजय संपादित केला. अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. अभिनंदन. तर लक्ष्मण फडके साहेब आपलंही या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत करतो. या संघाचे नेहमी पाठीराखे राजू दादा आपलंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आम्ही करतो. आज खऱ्या अर्थानं कोपरोली टीमसाठी दमदार सपोर्ट तुम्ही सातत्याने पाहिला. सामन्याचा सामना